चीटर चीटर गण्या चीटर. पाय बे चंदू, मला राग नको आणू काय. मला रागी आणशील ना गोटा फेकून मारन मी. पहिले सांगतो, मला चिडवू नको काय. मी ना थोडी चिटिंग केली. चीटर चीटर म्हणतं. गण्या चीटर चीटर कसा चिटिंग करतं? पाय बे चंदू, तुले म्हणून राहिलो ना मी चिटिंग नाही करत. जास्त चिडवू नको. खरंच सांगतो, मला रागी घेईन ना वर चढून भल्ला मारन. खरंच सांगतो, आता मला चिडवायचं नाही. ढो आहे गण्या ढो ढो. काय होय रे गण्या, कायचा आवाज होय? कायले भांडून राहिले? काकू, त्या दोघाले समजावून सांगून द्या. तुमच्या घरावर चढून बसले आणि चिडून राहिले मले. अमाय बाई, ह्या लेकराले खेळाले जागा नाही काय म्हटलं? वर कायले चढले? पाय घी घसरन तर पडान ना खाली. हातापाय लागन ना. उतरा खाली उतरा. काकू, गण्याले पाठवा, तो आम्हाला मारते. कायले चिडवता मग मले? चिडून काय रे राहिले? अन म्हणता मारते गण्या मारते गण्या. उतरा उतरा खाली उतरा, पडून गिळून जा. उतरा, तुम्ही खाली उतरा. तुम्हाला गोट्यानंच मारतो ना मी. काकू, त्याले पाठवा ना, गण्याले पाठवा. जाय म्हणा तिकडे. गण्या जाय बाबू, जाय. नाही चिडवत हे तुले. जाय बरं घरी जाय. एवढा उन्हातानात खेळा नाही लागत. जा घरी जा. पेपर चालू आहे ना, अभ्यास करा. इकडे उन्हातानात घुमून राहिले, बिमार पडान ना पेपराच्या पहिले. ठीक आहे काकू, घरी जातो. उतरा रे तुम्ही, उतरा आता खाली. गेला तो घरी. हो काकू. अमाय, याले काय झालं गड्या? आता फुगून बसला. गण्या, गण्या काय झालं? कायचा राग आला? गण्या, काही नाही झालं आजी. काही नाही झालं म्हणतं तर काऊन रागा फुगला? काय झालं? मारलं काय? आईनं मारलं काय का बाबानं मारलं? सांग, कोण मारलं? कोणीच नाही मारलं आजी. बसू दे मला, मी बसलो आहे तर. बोलू नको माझ्या संग. अरे पण झालं काय ते तर सांग. इकडे पाय, इकडे तोंड कर बरं. इकडे तोंड कर, पाहू दे मला काय झालं तर. गण्या, वर पाय ना, वर पाय. सांग काय झालं? कायचा राग आला म्हटलं? कायचा राग आला? आजीला नाही सांगत मी. सगळे पोट्टे मले चिटर चिटर म्हणते म्हणून. नाही तर आजी मलेच बोलन अन मारन बी मले. गण्या काय झालं? बाहेर गेला होता तू खेळाले. कोणत्या लेकरानं की मारलं असं याले? बसला आता इथं येऊन चुपचाप. सांग ना रे काय झालं? कोण मारलं सांग बरं. काही नाही झालं आजी. डोकं दुखून राहिलं माया. असं डोकं दुखून राहिलं काय? तर सांग ना मग तोंडानं, आजी डोकं दुखते. झेंडू बाम लावून दे, विक्स लावून दे, डोकं दाबून दे, मालिश करून दे. तोंडानं बोल. चुपचाप बसा लागते काय असं चिमचाम होऊन? चिमून बसला. तोंडानं सांगा लागते. बरं थांब, मी तुला विक्स लावून देतो डोक्याला. ठीक आहे? हा आजी, विक्सच लावून दे जो. नाही तर घेऊन यायचे झेंडू बाम. झेंडू बामला झोमते डोक्याले. विक्सच लावून दे. हो ना, माहित आहे मले. मी विक्सच लावून देतो. थांबतो 2 मिनिट. नमस्कार काकू. या ना सर, या बसा. खूप दिवसानंतर आले सर आमच्या घरी. कसं काय येणं झालं? काकू, तुमच्या नातवाची कंप्लेंट आहे म्हटलं. काय बोलता सर? गण्याची कंप्लेंट? काहून शाळेत मस्ती गिस्ती करते काय? कोणासंग झगडा भांडण झालं काय? नाही शांता काकू, भांडत गिंदत नाही तो. मस्ती करन पण भांडत नाही. तर भांडणाची तक्रार नाही आहे म्हटलं, अभ्यासाची तक्रार आहे. शांता काकू, त्याला घरी शिकवत जा. तुमच्या सुनीले सांगा गणेशले घेऊन बसत जा म्हणा. काहीच अभ्यास नाही करत तो. काल इंग्लिशचा पेपर होता आणि तो गणिताच्या कॉफ्या घेऊन आला होता शाळेत. सांगा मग, आता तर 4थीतच आहे तरी तो कॉफ्या घेऊन येते. आणि हेही त्याला माहित नाही का आज गणिताचा पेपर आहे का इंग्लिशचा पेपर आहे. पेपर कायचा न कॉफ्या कोणत्या घेऊन येते. काय बोलता सर? कॉफ्या घेऊन येते तो? हो काकू, स्वतः डोळ्यानं पाहिलं म्हटलं मी. त्याच्या डेस्कच्या खाली कॉफ्या पडल्या होत्या गणिताच्या. आणि त्या गणेशला हे नाही माहीत आज इंग्लिशचा पेपर आहे तर इंग्लिशचा अभ्यास केला पाहिजे. पेपर सोडवला पाहिजे. आणि पेपरही व्यवस्थित नाही सोडवत. अर्धा सोडवते आणि अर्धा रिकामाच ठेवते. असं आहे काय? ठीक आहे ना सर, आज त्याला समजावून सांगतो आणि अभ्यास करायला लावतो. हो, आणि म्हणा टाइम टेबल नसन म्हणा पेपराचा तर चंदू जवळ आहे, इकडे आपल्या प्रिया जवळ आहे, शीला जवळ आहे, तर त्याच्याजवळून लिहून घेऊन घे म्हणा टाइम टेबल. बरं ठीक आहे ना सर, लिहायला लावतो मी त्याला पेपराचा टाइम टेबल. हो काकू, टाइम टेबल लिहायला लावा आणि त्याला अभ्यासाला बसवा, अभ्यास करायला लावा. आता पहिला पेपर तर सोडवला त्यानं, पण याच्यानंतरचे पेपर चांगले गेले पाहिजे, नाही तर मग फेलही होऊ शकते. बरं ठीक आहे ना सर, लक्ष ठेवतो त्याच्या अभ्यासावर. आणि आज माझ्या सुनीले सांगतो मी, घेऊन बसन त्याला ते. हो तेच म्हटलं, आता सध्या तर 4थीतच आहे तो, तरी आतापासून कॉफ्या करते तर समोर चालून म्हटलं तो चांगलेच दिवे लावते. मग रूपाताईची मुलगी म्हटलं किती हुशार आहे, न सांगता पूर्ण पेपर सोडवते ते. आणि अक्षरही चांगले आहे तिचे. आणि याचे अक्षर तर ओळखालेच नाही आहेत, काय लिहिते ना काय नाही पेपरात. तर त्याचे अक्षर सुधारायला लावा, अभ्यास करायला लावा. ठीक आहे ना सर. बरं येतो मग शांता काकू, एवढंच सांगायचं होतं. बसा ना सर, खूप दिवसानंतर आले, चहा नाश्ता करून जा म्हटलं.
नाही नाही काकू, राहू द्या, चहा नाश्ता राहू द्या, पाणी देऊन द्या फक्त. सर फक्त पाणीच पिता म्हटलं, चहा बनवायला लावतो मी, चहा घ्या. नाही नाही शांता काकू, उन्हाळ्यात जास्त चहा नाही पाहिजे, थंड थंड पाणी पाजून द्या. बरं. बबिता पाणी आण बरं प्याले, ग्लासभर घेऊन ये. सर घ्या पाणी. येतो मग शांता काकू. हो हो या मग. आई गण्याचे सर कसे काय आले होते आज घरी? अव बबिता काय सांगू आता तुले, लय बदमाश आहे ना आपलीच पोट्ट. काल इंग्लिशचा पेपर होता आणि ह्या कॉप्या घेऊन गेला होता म्हणते, ते बी कायच्या गणितच्या कॉप्या नेल्या होत्या म्हणते त्यानं. काय बोलताय, चिटिंग करते ह्या आतापासून. हो ना, आतापासून चिटिंग करते ह्या, अभ्यास नाही करत ना काही नाही. आणि त्याच्याजवळ पेपराचा टाइम टेबल बी नाही आहे, कोणता पेपर कधी आहे आणि काय नाही काहीच माहित नाही त्याले. शाळेत लिहून देते तर ह्या लक्ष देते का नाही देत काय माहित. शाळेत फक्त ह्या मस्ती करायला जाते, शिक्षणावर तर काहीच लक्ष नाही त्याचा. अभ्यासाला घेऊन बसत जा म्हणे त्याले. आई मार पाहिजे आता त्याले, लय लाड होऊन राहिला बरं, लय लाड होऊन राहिला. त्या दिवशी बी आण रे मी शिकवतो. नाही आई तू तिकडे जाऊन बस, मी अभ्यास करतो. असा आहे तो. मी जाऊन पाहू तो झोपलाच राही, कधी तोंडावर पुस्तक घे, कधी डोक्यावर पुस्तक घे, आणि आजी मी पाठांतर करतो असाच म्हणत राही. काही नाही आई, नाटक करते तो, त्याले आता रट्टे द्यावा लागते. एक चांगली काळी करून ठेवा, अन असा कसा अभ्यास ते करत तर सांगतो मग मी त्याले. आजपासून घेऊन बसतो त्याले 2-2 घंटे, सकाळी शिकवण आणि संध्याकाळी शिकवण. हो तसंच करा लागते ना. आता ते टाइम टेबल लिहायला लावतो मी पहिले, आणि मग कोणता पेपर आहे काय पेपर आहे त्या हिशोबाने शिकवतो त्याले. थोडासा चांगला तरी पेपर गेला पाहिजे त्याचा. आणि अक्षर चांगले नाही आहे म्हणते, अजून किडो माकोडा लिहिते म्हणे, काय लिहिते ना काही नाही समजायला नाही येत म्हणे. काय माहित बाबा, हे पोरगा शिकन का नाही शिकणार का गाईत चारण काय माहित. गण्या इकडे ये बरं, विक्स लावून देतो, इकडे ये. डोकं दुखते नाजी, डोकं गिकं काही नाही दुखत त्याचं, पोट्टे चिळवत असन गावात, त्याच्यानं तो चिमून बसला इकडे घरात. आणि मी म्हणतो काय झालं याले. काय म्हणता आजी? इकडे ये रे गण्या, इकडे ये, आजी विक्स लावून देतो म्हणते, इकडे ये बरं. आजी सर गेले काय? हो गेले, ये ना इकडे ये. पाय हो बबिता कसा विचारते, याले माहित आहे कायच्यासाठी आले तर, है ना. आजी कान सोड ना, आजी कान सोड, कान दुखते, आजी कान सोड. सांग मग, करशील काय असे धंदे, फालतूचे धंदे करशील काय? अभ्यास करायला लावतो तर अभ्यास नाही करत. अभ्यास करतो आजी मी, पुस्तक घेऊन झोपतं. समजत नाही का तुला अभ्यास केला पाहिजे म्हणून? आई द्या ना चांगले दणके द्या त्याच्यावर, कान पकडल्यानं काय होत नाही, द्या चांगले दणके. काळी आणू काय सांगा, काळी आणतो मस्त, निंबाची काळी आणतो ओली. अभ्यासच नाही करत, किती समजावून सांगा, अभ्यास कर रे, कॉफ्या करते तो. द्या ना दणके, चांगले दणके द्या, नाही म्हणेपर्यंत. आजी सोड ना, कान दुखते, आजी कान सोड. किती सांगा तुले, अभ्यास करत जाय गण्या, चांगला पेपर सोडवत जाय गण्या. तरी समजत नाही. गावात जाते तो मस्ती करायले, घुमाले फिराले, धिंगा मस्ती, घरी मस्ती, गावाती मस्ती, शाळेती मस्ती. तू मस्तीच काढतो मी एखाद्या दिवशी. संध्याकाळी येऊ दे तुझ्या बापाले, सांगतो मग कसं घुमणं राहते तर. तुझी कॉफीच काढतो ना मी संध्याकाळी. नाही ना आजी सोड ना, कान दुखते, सोड ना आजी, नाही करणार मी, कॉफी नाही करणार, अभ्यास करतो मी. आजी कान सोडलंय, कान दुखते, आजी कान सोड ना आजी, कान दुखते ना आजी, सोड ना, अभ्यास करतो ना मी, अभ्यास करतो म्हटलं ना आजी, सोड ना. आणो बबिता पुस्तक घेऊन ये बरं, अभ्यास करतो म्हणते, जाय बरं पुस्तक आण आणि बसव याले अभ्यास आले. हो आहे.